एकदा भगवान श्रीकृष्ण आणि धनुधारी अर्जुन आपल्या राज्यात फेरफटका मारत होते. फेरफटका मारत असताना त्यांना एक व्यक्ती दिसली, जी खूप गरिबीने ग्रासलेली होती. भगवंताचा धावा करत होती, हे परमेश्वरा, मी इतका निर्धन का आहे? माझ्याकडे पुरेसे कपडे नाहीयेत, खायला पुरेसे अन्न नाहीये, तरी परमेश्वरा तुम्ही माझी काहीतरी मदत करा, अशी विनवण्या तो करत होता. ती विनवणी कानावरती पडताच धनुर्धारी अर्जुन प्रभू श्रीकृष्णांना म्हणाले, भगवान श्रीकृष्णांना म्हणाले की हे वासुदेव, हा माणूस इतका ग्रासला आहे तरी तुम्हाला त्याची दया कशी येत नाही? तुम्ही त्याची काहीच मदत का नाही करत आहात? याचेच मला आश्चर्य वाटत आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, हे पार्थ, तुला जर काही त्याची मदत करता येत असेल तर तू करू शकतोस. भगवंताची परवानगी घेऊन अर्जुन त्या इसमाजवळ पोहोचला आणि अर्जुनाने त्याला काही द्रव्य दिलं. त्या द्रव्याची थैली घेऊन तो इसम खूप खुश झाला आणि त्याने अर्जुनाचे आभार मानले. अर्जुनाचे आभार मानून तो आपल्या फाटक्या झोपडीकडे जायला निघणार, तोच एका दरोडेखोराने त्याच्या हातातून ती थैली हिसकावून घेतली आणि पळून गेला. आपलंच नशीब फुटकं आणि आपल्याच कर्माचे भोग म्हणून तो माणूस पुन्हा दुःखी झाला, पुन्हा परमेश्वराचा धावा करू लागला, पुन्हा मोठ्याने आरडा करू लागला. परत अर्जुनाच्या कानावर त्याचे ते बोल ऐकू आले. अर्जुनाने परत जवळ जाऊन चौकशी केली की बाबा, मी तुला एवढं द्रव्य दिलं तरी काय झालं? तू आता का रडत आहेस? तर त्याने घडलेली सगळी हकीकत सांगितली. मग अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांकडे पाहिले आणि मग नंतर भगवान श्रीकृष्णांना अजूनही काही त्याच्याबद्दल वाटत नाही हे ऐकून, ही भावना पाहून अर्जुनाने पुन्हा एकदा त्याची मदत करण्याचं ठरवलं. आणि यावेळी अर्जुनाने त्याला खूप मोठी थैली न देता एक छोटंसं अनमोल असं रत्न दिलं. ते रत्न घेऊन पुन्हा त्या इसमाने अर्जुनाचे आभार मानले आणि आपल्या झोपडीकडे निघाला. खूप सुरक्षितता बाळगून घरापर्यंत अगदी व्यवस्थित ते रत्न त्याने नीट जपून घरी नेलं. आणि त्याची झोपडी तर पूर्ण फाटलेलीच होती. त्या झोपडीत असं एकही जागा नव्हती की त्या ठिकाणी ते द्रव्य तो सुरक्षित ठेवेल. तर त्याने ते द्रव्य, त्याला अशी जागा नव्हती. त्याच्या घरात एका कोपऱ्यात एक फुटकं मडकं पडलं होतं की जी फुटकं असल्यामुळे निरुपयोगी होतं. म्हणजे थोडक्यात ते रोज उपयोगात येणारं नव्हतं, आपलं ठेवणीचं होतं. तर त्यानं ते रत्न त्या मडक्यात ठेवण्याचं ठरवलं. त्याला असं वाटलं की आता आपल्याकडून हे काही चोरी होणार नाही आणि याच्यात ते सुरक्षित राहील, आणि तो त्याच्या पत्नीची वाट बघू लागला. त्याची पत्नी नदीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. नेमकं त्याच दिवशी त्याच्या पत्नीकडून तिच्या हातातलं पाणी भरण्याचं भांडं फुटलं आणि ती निराश होऊन घरी परतली. हा इसम झोपलेलाच होता. ती पटकन आली. तिने ते कोपऱ्यातलं ठेवणीतलं गळकं भांडं उचललं. तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, दुसरं भांडं नव्हतं. तिने ते भांडं उचललं आणि ती पाणी भरण्यासाठी नदीवर गेली. तिला त्यात माहीत नव्हतं की त्या माणसाने त्याच्यात रत्न ठेवलं आहे. ती गेली, तिने ते भांडं पाण्यात नदीमध्ये बुडवलं आणि भरण्यासाठी उचललं. तर ते भांडं उचललं, ते जुनं होतं, निरुपयोगी होतं, पण तिला वाटलं त्याच्यातनं काम होऊन जाईल. तिने ते पाण्याने भरून उचललं आणि ते भांडं पाण्याच्या ओझ्याने फुटलं. फुटता क्षणी त्या भांड्यात त्या माणसानं ठेवलेलं रत्न नदीमध्ये पडलं. आता काय करणार? घरी आली, तो जागा झाला. त्याने पाहिलं कोपऱ्यात ते मडकं नव्हतं. त्याची पत्नी नदीवरून परत आली. निराश होऊन त्याने सगळी हकीकत त्या पत्नीला सांगितली. दोघांनीही आपल्या डोक्याला हात लावला. आपल्याच कर्माचे भोग, दैव देतं पण कर्म नेतं. अर्जुनाने एवढी मदत केली होती, पण तेही त्याच्या ती उपयोगात आली नाही. त्याला त्या रत्नाचा उपभोग घेता नाही आला आणि त्याच्याकडून अगोदर दिलेलं जे द्रव्य होतं ते चोरी गेलं होतं. आता काय करायचं? पुन्हा तो इसम नशिबाला दोष देऊ लागला. आभाळाकडे बघून परमेश्वराकडे धावा करू लागला, माझी काय चूक आहे? माझ्याच वाट्याला हे का? हे कसले नशिबाचे भोग आहेत? आता माझं कसं होणार? मग पुन्हा एकदा अर्जुन, तो इसम मोठ्याने ओरडू लागला. पहिल्यासारखंच त्याने परमेश्वराचा धावा केला, रडत होता, याचना करत होता. पुन्हा अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि विचारलं की भगवन, तुम्ही अजूनही इतके शांत का दिसता? तुम्ही अजूनही त्या माणसाला, त्या इसमाला अजूनही का मदत करत नाही? नेमकं तुमच्या मनात काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण आता हसले आणि अर्जुनाकडे पाहत म्हणाले, पार्थ, तुला आता माझी लीला बघायची आहे का? तुला जेवढं करता आलं तू तेवढं केलं, पण आता माझी किमया बघ. मग भगवान श्रीकृष्ण त्या इसमाच्या जवळ गेले आणि त्यांनी त्याला फक्त
₹2 दिले. आता ₹2 हातात मिळाल्यावरती तो इसम निराश झाला. एवढा द्वारकेचा राणा असून सुद्धा त्याने आपल्याला फक्त ₹2 का दिले? का बरं दिले? ₹2च दिले. पाहिलं तर त्यांच्याकडे खूप अफाट संपत्ती होती. ते त्याला पाहिजे तितकं धन देऊ शकले असते. पण भगवंतांनी फक्त ₹2च का दिले? बरं ठीक आहे, ₹2 तर ₹2 भगवंताचे आभार मानले आणि यावेळी तो आनंदी झाला नाही. निराश होऊन आपल्या घराकडे निघाला. घराकडे जात असतानाच त्याला एक तडफडत नदीकाठी एक मासा विक्रेता माणूस दिसला. तर त्या माणसाकडे गेला आणि त्या ₹2 तर काय त्याचं संध्याकाळचं जेवण होईल इतकं तर अन्न येणार नव्हतं. त्या माशाची तडफड बघून आणि हातात ₹2 होते, निराश तर होताच. तो मासा त्या टोपलीत तडफड करत होता. का कुणास ठाऊक, पण याच्या मनात विचार आला की आपण याला ₹2 देऊ आणि त्या माशाची सुटका करू. थोडक्यात तर काय, त्याच्या डोक्यात पुण्यकर्म करण्याची इच्छा जागृत झाली. आपल्याला तर काही नाहीये, पण त्या माशाची तडफड त्याला बघवत नव्हती. तसाही त्या माशाचा जीव जाणार होता, म्हणून त्याने त्या इसमाला भगवंतांनी दिलेले ₹2 देऊ केले आणि त्या माशाची सुटका केली. तो टोपलीतला मासा घेऊन तो पाण्यात सोडायला जाणार. तेवढ्यात त्या माशाच्या तोंडात त्याच्या पत्नीकडून त्याच्या मडक्यात ठेवलेलं जे रत्न, जे त्याच्या पत्नीकडून नदीत बुडालेलं होतं, तर ते रत्न त्या माशाच्या तोंडात अडकलेलं दिसलं. ते दिसता क्षणी तो मोठ्याने ओरडला, सापडला सापडला. त्याला इतका आनंद झाला, जोरजोरात मोठ्याने ओरडायला लागलं, सापडला सापडला. आणि त्याच रस्त्याने जो दरोडेखोर, जो चोर त्याचं धन घेऊन पळाला होता, त्याला वाटलं याने तर आपल्याला ओळखलं, आता पटकन जाऊन तो भगवंताकडे आपली तक्रार करेल किंवा आपल्याला हवाली करून देईल, भगवंत आपल्याला शिक्षा करेल. म्हणून तो माणूस घाबरला आणि गयावया करत पळत पळत त्या माणसाच्या जवळ गेला आणि हातापाया पडू लागला की तुम्ही मला राजाच्या तावडीत देऊ नका, भगवंताच्या स्वाधीन करू नका, मला शिक्षा होईल, मी तुमचे द्रव्य तुम्हाला परत करतोय. तर मग अशा पद्धतीनं ते द्रव्य त्याला मिळालं. सापडला म्हणता त्या माणसाला, दरोडेखोराला भीती वाटली. त्याने ते द्रव्य आणून त्या माणसाच्या स्वाधीन केलं आणि तो त्याच्या वाटेने निघून गेला. आणि मग याने काय केलं, त्या माशाच्या तोंडातलं जे रत्न होतं ते काढून घेतलं आणि पाण्यात सोडून दिला. तो मासा पाण्यात सोडून दिला. तर मग अर्जुनाला आता भगवंताची लीला समजली. म्हणजे परमेश्वर पाहिजे तर त्याला खूप मोठं द्रव्य देऊ शकला असता, पण परमेश्वराने तसं केलं नाही. फक्त ₹2 दिले आणि त्याच्या हातून सत्कर्म घडत गेले. त्याच्या मनात फक्त एक त्या माशाला सोडण्याची सद्बुद्धी, म्हणजे त्या माशाची तळमळ त्याला सहन झाली नाही आणि त्या माशाची सुटका करण्याचा फक्त एक पुण्यत्वाचा विचार त्याच्या मनात आला. त्याने तशी कृती करायला सुरुवात केली ना केलीच. त्याचं हरवलेलं द्रव्य परत मिळालं, ते रत्न त्याला परत मिळालं आणि मग तो इसम त्याच्याकडे जे नव्हतं ते सगळं काही त्याला आलं. मग ते द्रव्य त्याला मिळालं आणि मग त्याची सुटका झाली. मग आता परमेश्वराने अर्जुनाकडे पाहून म्हणाला, पार्था, आता समजली का तुला माझी लीला? एवढं मोठं तू द्रव्य दिलं, तर ते द्रव्य दिलं पण त्याच्या मनात समाधान नव्हतं. त्याच्या मनात अस्वस्थता होती की हे हरवून जाईल, कोणी चोरीला नेईल, हे मी कसं सांभाळून ठेवू. त्याच्या मनात त्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीत चिंता निर्माण झाली आणि ती चिंता त्याला म्हणून खाऊ लागली. ती चिंता खात होती, म्हणूनच तशी कृती घडली. मग त्याच्यामुळे त्याच्याकडून ते द्रव्य चोरीला गेलं. त्याच्या पत्नीकडून त्या हंड्यातील रत्न पाण्यात पडलं. पण मी फक्त त्याला ₹2 दिले आणि त्या ₹2ने त्याच्या मनात जो पुण्यत्वाचा विचार आला, तो तसा विचार, तशी कृती त्याने करताच त्याला त्याचं सगळं गेलेलं सगळं परत मिळालं. तर परमेश्वराच्या मनात काय आहे आणि तो आपल्याला कशामुळे काय देतो हे आपल्याला माहीत नसतं. खूप काळानंतर आपल्याला समजतं की परमेश्वराच्या मनात काय आहे. परमेश्वर जे करतो ते आपल्यासाठी योग्य असतं. म्हणूनच आपण परमेश्वराचं कायम आभारी राहिलं पाहिजे. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा परत अशा नवीन कथेसोबत, एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.